नमस्कार मैत्रिणींनो, मी फरजाना मुलानी. माझ्या चॅनलचं नाव आहे फरजाना फॅशन डिझायनर. तर हे पा प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग आहे 32 साईजची. तर हे पूर्ण अस्तर वगैरे जोडून घेतलेलं आहे. अगोदर मी अस्तर जोडून घेतल्यानंतर मला स्टिचिंगचं तुम्हाला करून दाखवायचं. का तर अस्तर जोडायचं तर सर्वांना माहितीच आहे. तर हे वर्क केलेला ब्लाऊज आहे. अगोदर पूर्ण ह्याला मी स्टिच केलेलं आहे. हे पा दोन्ही बाहीचे पण केलेले आहेत, लेफ्ट आणि राईटचे. तर चला तुम्हाला मी स्टिचिंग करून दाखवते. ह्याची हे पाठीमागील भाग आहे, साईडला ठेवूया थोडा. तर आता पुढचा भाग येईल तुम्हाला मी तयार करून दाखवते. तो व्हिडिओ कंटिन्यू पहा. तर प्रिन्स कट रेषे जोडून घ्यायचे आपल्याला. अशा प्रकारे हे शिलाई करून घेतलेली आहे. दुसऱ्या साईडचे सुद्धा मी जोडून घेते. पट्टी जोडायची आहे. तर आपण इथं किती घेणार आहे, 2 इंचाची मार्किंग करून घेणार आहे आणि इथं पाठीमागील साईडला 1 इंचाची करून घेणार आहे. तर दोन्ही साईडला अशीच मार्किंग करून घ्या तुम्ही. इथं 2 इंचाची, इथं 1 इंचाची. तर ह्याला इथून पण शिलाई करून घेणार आहे, जेणेकरून कट करताना इकडे तिकडे जायला नको. अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आणि अशी कट करून घ्यायची. कमी जास्त व्हायला नको म्हणून आपण टेपने मार्किंग करायची. पट्टी जोडून दाखवते तुम्हाला अशा प्रकारे. खूप सोप्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे याला. आणि रेडीमेड पॅटर्न असल्यामुळे ब्लाऊज शिवायला आपल्याला फार उशीर लागत नाही. त्याच्यावरती कटिंग करून लगेच ब्लाऊज तयार होतो. हे झाली समोरील बाजू एक. खूप पट्टी करून घेते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिवण्याची पद्धत आहे. तर आपल्याला जुना ब्लाऊज घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला मार्किंग करून घ्यायची. समोरील गळा कसा बसतोय, किती घ्यायचा. तर हे पण अशा पद्धतीने अगोदर लावून घ्यायचं. तर एवढं जास्त झालेलं आहे, तर इथं मी मार्किंग करून घेते. ह्याला दोन्हीलाही पण मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. आपल्याला शिलाई करून घ्यायची, जेणेकरून गळा मागच्या गळ्या इतका राहायला पाहिजे. काय होते की नवीन असल्यामुळे लेडीजला काय होतं, समोरची बाजू व्यवस्थित धरून तयार करता येत नाही. त्यामुळे हुकलूकची पट्टी खालीवर होऊन जाते त्यांची. त्याच्यामुळे ब्लाऊज त्यांचा बिघडतो. तर अशा पद्धतीने ब्लाऊज तयार करून ठेवा. की साध्याने सोप्या पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग आहे. आले नाही दोन्ही झाला आपला गळा तयार. त्याच्यामध्ये गोट बसून घेऊया. तर समोरील बाजू अशा प्रकारे मी जोडलेली आहे. तर त्याला मी थोडे पिन लावून घेते, जेणेकरून इकडे तिकडे सरकू नये कापड. आपलं सरळ बाई सरळ येते. तर मी शोल्डर जोडून घेते. हे पहा, वर्क केलेलं आहे. थोडा त्रास होतोय, चला होते ॲडजस्ट.
दोन प्रकारचे मी शोल्डर जोडून घेते, पण हे वर्क असल्यामुळे मी ह्या पद्धतीने जोडून घेतलेले आहे. तर आपण शोल्डर जोडल्यानंतर दोन्ही समान बाजू आहे का ते पाहायचे. हे पहा, जर जास्त कमी झाले तर आपण इथून कट करून घ्यायचे. तर हे समान आहे का पाहायचं, दोन्ही नंतर बाही जोडून घ्यायची. हे पहा, तर आहे हे समान. चला तर बाही जोडून घेऊ. तर ह्या प्रकारे असे दोन्ही साईड बघायचे आहे आपल्याला, आणि मधल्या साईडला टक्स करून घ्यायचं आहे. जास्त झालं तर थोडं कट करून घ्यायचं आहे. तर मध्यभागी ठेवायचे आणि जिथून टक्स घेतलेला आहे ना आपण ह्याला, तर ह्या प्रकारे स्टिच करून घेऊया. मध्यभागी घेऊनच बाही स्टिच करायची आहे. त्याच आहे बाही स्टिच करू आली की नाही दोन्ही सेम. हे पहा, दुसऱ्या साईडची मी बाही जोडून घेतलेली आहे. तर चला मी बॉक्स करून घेते याला. चला मी तुम्हाला माप टाकून बघते ब्लाऊजचं, जुन्या ब्लाऊजवर माप फिटिंग कशी करायची ते. अशी मार्किंग करून घेतलेली आहे, फिटिंग करून घेते, स्टिच करते याला. हा झालेला ब्लाऊज आहे आपला तयार. हे पहा, अशा पद्धतीने. नॉड लावून घेते ह्याला. वर्कचा ब्लाऊज कसा तयार केला हे पहा. कशी स्टिचिंग वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. नवीन चॅनलवर कोण असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.